आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि बजरंगबलीचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असतो. सो आजची सुरुवात ही बजरंगबलीच्या मंदिरातनं मी केलेली आहे आणि मला खात्री आहे की बजरंगबली आम्हाला यश देईल मुंबई राखण्यासाठी, मराठी माणसाचा झेंडा आटके पार पाठवण्यासाठी. नक्कीच. काय आव्हान कराल मराठी माणसांना, काय आव्हान कराल आज? मी प्रत्येक मराठी माणसाला आवाहन करीन की जर तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल मुंबईमधलं, ठाण्यामधलं, MMR रिजनमधलं, तर तुम्हाला ठाकरे बंधूंसमोर उभं राहावं लागेल. आणि मी पाहतोय जे काही मागचे 4-5 दिवस पाहतोय त्यात एक गोष्ट सातत्याने दिसते की हे सगळे ठाकरे बंधूंच्या सोबत उभे राहतील. नक्कीच लोकशाहीचा उत्सव आहे. काही लोक सुट्टीसाठी बाहेर जातात, सुट्टी योजना करतात. मात्र आज लोकशाहीचा उत्सव असताना त्यांनी कशा प्रकारे मतदान करावं, कोणत्या मुद्द्यावरती मतदान करावं? प्रत्येक माणसाने मतदान करायला हवंय. उमेदवार कुठलाही उमेदवार आवडत नसेल तर नोटाला जाऊन मतदान केलं पाहिजे. पण प्रत्येक माणसाने आज मतदान केलं पाहिजे, तुमच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. नाहीतर मग हे असे बिनविरोधची नाटकं सुरू होतात आणि या बिनविरोधमधनं मग लोकशाहीकडनं आपण हुकुमशाहीकडे जाऊ. सो आत्ताच तुम्ही सावध व्हा आणि तुम्हाला जो मतदानाचा अधिकार मिळाला आहे त्याचा पुरेपूर वापर करा. नक्कीच. अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 असेल, 9 असेल, या ठिकाणी ईव्ही मशीनला करंट लागतोय. काही ठिकाणी ईव्ही मशीन बंद पडलेले आहेत, ईव्ही मशीन स्लो आहे असे सुरू झालेले आहेत. लोक रांगेमध्ये उभे आहेत. सकाळ सकाळी अशा प्रकारून सुरू होतात, त्याबद्दल काय सांगाल? म्हणून तर आमचं मत होतं की बॅलेटवर इलेक्शन्स घ्या. कारण ही शेवटी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे हो. ती हॅक पण होते, तिला शॉक पण लागतो. सगळ्या गोष्टी जर